हॅलो एव्हरीवन. आज आपण हॅलोजन डेरिव्हेटिव्ह या चॅप्टरमधले अलायलिक, फिनायलिक आणि बेन्झायलिक हॅलाइड या टॉपिकवर येणारे CETला क्वेश्चन पाहणार आहे. चला मग पहिला क्वेश्चन पाहू. क्वेश्चन पाहण्याआधी तुम्हाला काही कन्सेप्ट क्लिअर झाले पाहिजे. त्याच्यातली पहिली कन्सेप्ट आहे अलायलिक हॅलाइड्स. अलायलिक हॅलाइड्समध्ये तुम्ही कसं फाइंड आउट करणार अलायलिक हॅलाइड्स? तर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या शेजारी जो कार्बन असतोय त्याच्यावरती तुमचा काय असणार आहे? हॅलोजन ग्रुप असणार आहे. त्याला तुम्ही काय म्हणता? अलायलिक हॅलाइड म्हणता. लक्षात घ्या कायम, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या शेजारील जो कार्बन आहे त्याच्यावरती X पाहिजे. इथं तुम्हाला जरी रिंग दिली तरी इथं तुम्ही फसायचं नाही. ही काही बेन्झीन रिंग नाही. हा काय दिलाय तुम्हाला एक अलायलिक हॅलाइड कंपाऊंड दिलाय. कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि त्याच्या शेजारी काय दिलंय? एक कार्बन आहे, त्याच्यावरती तुम्हाला काय दिलाय? X दिलाय, म्हणजे काय? हॅलोजन दिलाय. म्हणजे हा काय एक अलायलिक हॅलाइड ग्रुप आहे. नंतर नेक्स्ट कोणता तुम्हाला सांगितलंय? बेन्झायलिक हॅलाइड. बेन्झायलिक हॅलाइड म्हणजे काय? ज्यावेळेस बेन्झीन रिंग आहे, एक पूर्ण बेन्झीन रिंग, आणि त्याच्यावरती CH2 ग्रुप आहे किंवा कार्बन आहे आणि त्याच्यावरती X आहे, त्यावेळेस आपण याला म्हणणार आपण बेन्झायलिक हॅलाइड. इथं जरी तुमचे दोन्ही हायड्रोजन रिप्लेस झाले असले बेन्झीन नंतरच्या कार्बनवरची, तरी हा पण काय आहे? एक बेन्झायलिक हॅलाइड ग्रुप आहे. आता तुम्ही जर का अलायलिक आणि बेन्झायलिकमध्ये फरक पाहिला तर अलायलिकमध्ये काय दिलं आहे तुम्हाला? जो हॅलोजन ग्रुप आहे तो कोणत्या कार्बनवरती अटॅच आहे? तर तो कार्बनवरती अटॅच आहे sp3 कार्बनवरती अटॅच आहे. इथं तुम्ही पाहिलं बेन्झायलिकमध्ये तो बी कशावरती आहे? sp3 वरती अटॅच आहे. आता sp3 आणि sp2 याच्यातला फरक तुम्हाला सांगतो. कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड जर का असेल त्याला आपण म्हणतो sp3 हायब्रिडायझेशन. जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड असेल तर त्याला आपण म्हणतो sp2 हायब्रिडायझेशन. आणि कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड जर का असेल याला आपण म्हणतो sp हायब्रिडायझेशन. हे नोट करून घ्या तुम्ही, हे इम्पॉर्टंट आहे हायब्रिडायझेशन फाइंड आउट करण्यासाठी. नेक्स्ट कोणता हॅलाइड आहे? नेक्स्ट हॅलाइड आहे फिनायलिक हॅलाइड. विनायलिक हॅलाइडमध्ये काय दिलंय तुम्हाला? जर कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याच्यावरतीच जर का हॅलोजन ग्रुप असेल तर याला आपण म्हणतो विनायलिक हॅलाइड. लक्षात घ्या, अलायलिकमध्ये काय होते? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतर जो कार्बन येतो त्याच्यावरती होता, पण इथं काय दिलंय? कार्बन कार्बन डबल बॉन्डवरतीच काय दिलंय? X ग्रुप दिलाय, म्हणजे काय? हॅलोजन ग्रुप दिलाय. मग ह्यालाच तुम्ही काय म्हणता? हॅलो अल्कीन. आपण पाहिले आधी हॅलो अल्काईन, हॅलो अल्कीन, हॅलो अल्केन. त्याच्यामधला हा काय आहे? हॅलो अल्कीन आहे. विनायलिक कसा तुम्ही फाइंड आउट करणार? कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या वरतीच जर का X असेल हॅलोजन ग्रुप त्याला आपण म्हणतो विनायलिक हॅलाइड. आणि याचं हायब्रिडायझेशन काय येते? बरं इथं आत्ता सांगितल्याप्रमाणे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे इथं आणि त्याच्यावरती X आहे. मग याचं हायब्रिडायझेशन काय येणार? sp2 हायब्रिडायझेशन येणार. इथं शेजारी एक दुसरा एक कंपाऊंड दिसतोय तुम्हाला, आणि सेम इथं पण काय आहे? विनायलिक हॅलाइडची. बरोबर, रिंग जरी दिसत असली तरी हा कसा आहे? एक विनायलिक हॅलाइड. आणि हा X कोणत्या हायब्रिडायझेशन आहे याच्यावरती? तर हा आहे sp2 वरती. कार्बन कार्बन डबल बॉन्ड sp2 हायब्रिडायझेशन. आता हॅलो अल्काईन. हॅलो अल्काईनमध्ये कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्डच्या कार्बन मध्ये काय येतोय? X आहे. याला आपण कोणतं हायब्रिडायझेशन? हे आहे sp हायब्रिडायझेशन. कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड म्हणलं काय? sp हायब्रिडायझेशन. नंतर अरिल हॅलाइड बघा तुम्ही. अरिल हॅलाइड म्हणजे काय? बेन्झीन रिंगवरती डायरेक्टली अटॅच आहे X तुमचा, त्याला आपण म्हणतो अरिल हॅलाइड. जसं की तुम्ही बेन्झीन रिंगवरती जर का क्लोरीन जोडला तर त्याला आपण म्हणतो क्लोरोबेन्झीन. तसंच हा एक काय आहे? अरिल हॅलाइड आहे. समजलं? हे अलायलिक, फिनायलिक आणि बेन्झायलिक याच्यावरती तुम्हाला CETला क्वेश्चन विचारले जातात. फाइंड आउट द अलायलिक, फिनायलिक आणि बेन्झायलिक हॅलाइड. इथं एक तुम्हाला IUPAC नेमचा टेबल दिलाय आणि तुम्हाला एक्झामला याच्यावरती एक मार्कला क्वेश्चन असतो की IUPAC नेम काय आहे खालच्या कंपाऊंडचा. तर तुम्ही सांगू शकता याच्यावरती. IUPAC नेम देण्याचे तुम्हाला रूल्स माहिती आहेत त्यानुसार हे सिम्पल एक स्ट्रक्चर दिलेले असतात आणि त्याच्यावरती तुम्ही काय करा? नंबरिंग द्या आणि तुम्ही काय करा? नेमिंग करा त्याचं. IUPAC नेममध्ये आपण काय करतो? नंबरिंग देतो. कॉमन नेममध्ये आपण नंबरिंग देत नाही. आयसो म्हणजे काय? आयसो आणि निओ याच्यामधला फरक लक्षात घ्या. निओ म्हणजे काय? तुमच्या कंपाऊंडमध्ये जर का तुमच्या एका कार्बनवरती 3
अरिल ग्रुप असतील तर याला आपण म्हणतो निओ. आणि आयसो म्हणजे काय, एकाच कार्बनवरती काय असतील 2 CH3 ग्रुप असतील त्याला आपण म्हणतो आयसो. लक्षात घ्या या दोन्ही मधला फरक निओ आणि आयसो. मग इथं जर का तुम्ही पाहिलं या स्ट्रक्चरमध्ये जर का पाहिलं तर पहा इथं आयसो कंपाऊंड का म्हणलंय आपण याला, कारण की ह्या कार्बनवरती काय 2 CH3 ग्रुप आहेत. आणि याला निओ का म्हणलंय, कारण की ह्या कार्बनवरती 3 CH3 ग्रुप आहेत. पहा 3 टाइम्स दाखवले तुम्हाला, 3 टाइम्स. आणि लक्षामध्ये हा फरक आहे कशातला, निओ आणि आयसो मधला. मग अलायलिकचे पण इथं एक्झाम्पल दिलेत तुम्हाला. पहा अलायलिक म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतर जो कार्बन येतो त्याच्यावरती तुमचा हॅलोजन ग्रुप आहे, त्याला आपण म्हणतो अलायलिक. आणि व्हिनायलिक म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्याच वरती तुम्हाला काय दिसेल, तुम्हाला एक क्लोरीन ॲटम दिसेल त्याला आपण म्हणतो, किंवा हॅलोजन ॲटम दिसेल त्याला आपण म्हणतो विनायलिक क्लोराईड. पहा नेक्स्ट बघा क्वेश्चन चालू झाले. पहा याच्यामध्ये तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे अलायलिक हॅलाइड कोणता आहे खालीलपैकी. अलायलिक हॅलाइड मग पहा बरं कोणता आहे अलायलिक हॅलाइड. अलायलिक हॅलाइड म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या शेजारी जो कार्बन आहे त्याच्यावरती तुमचा काय पाहिजे, हॅलोजन ग्रुप पाहिजे. पहा 1 नंबरचा इथे दिसतोय तुम्हाला, हा काय एक अलायलिक हॅलाइड कंपाऊंड आहे. इथं पण पहा कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याच्या शेजारी कार्बन आहे, बरोबर. याला आपण काय म्हणणार, अलायलिक हॅलाइड म्हणणार. म्हणजे काय 1 नंबर तुमचा आहे अलायलिक हॅलाइड, 3 नंबर पण तुमचा काय आहे अलायलिक हॅलाइड आहे. हा 4 नंबर बघा बरं, 4 नंबरवरती काय दिलंय, डायरेक्ट कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या वरतीच डायरेक्ट काय दिलंय, एक्स दिलंय, म्हणजे हॅलोजन दिलंय. याला आपण काय म्हणणार, याला म्हणणार आपण विनायलिक हॅलाइड. याला आपण म्हणणार विनायलिक हॅलाइड. लक्षात घ्या. मग कोणते कोणते आहेत तुमचे अलायलिक हॅलाइड, 1 नंबर 2 नंबर आणि 4 नंबर हे काय आहेत, सॉरी 1 नंबर आणि 3 नंबर हे तुमचे काय आहेत अलायलिक हॅलाइड कंपाऊंड आहेत. मग तुमचा ऑप्शन कोणता आहे, सी नंबरचा तुमचा काय आहे ऑप्शन आहे. त्याचा आन्सर तुमचं लक्षात येईल. पहा अलायलिक विनायलिक मधला फरक घ्या. अलायलिक म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या नंतर जो कार्बन येतो त्याच्यावरती एक्स आहे, आणि कार्बन कार्बन डबल बॉन्डवरतीच जर का एक्स असेल तो झाला विनायलिक. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इथं तुम्हाला विचारलंय की विच ऑफ द फॉलोइंग कंटेन्स sp2 हायब्रिडाइज कार्बन बॉन्डेड टू द एक्स. sp2 वरती तुमचा हॅलोजन असणारा कंपाऊंड कोणता आहे. मग इथं जर का पाहिलं तुम्ही तर तुमचा हा एक्स बघा, तो कोणत्या कार्बनला अटॅच आहे, हा कार्बन कोणता आहे, हा आहे sp3 कार्बन आहे का. मग हा तुमचा आन्सर, तर हे तुमचा आन्सर नाही आहे. पण नेक्स्टमध्ये बघा तुम्ही, हा पण एक्स कुठे अटॅच आहे, sp3लाच अटॅच आहे, कारण की कार्बन कार्बन काय आहे सिंगल बॉन्ड. इथे एक कार्बन दिसतो, इथे एक कार्बन दिसतो, इथं काय आहे एक बॉन्ड आहे, म्हणजे हा काय आहे sp3 हायब्रिडाइज कार्बन. खाली बघा तुम्ही CH2CH2X बरोबर, आणि तुम्हाला काय विचारलंय sp2. मग बघा हा एक्स कशावरती अटॅच आहे, ह्या कार्बनवरती. मग ह्याचं हायब्रिडायझेशन काय आहे, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड आहे याच्यामध्ये, तर याचं हायब्रिडायझेशन पण काय आहे sp3 हायब्रिडायझेशन आहे. आपण आलो याच्याकडे आता. पहा डी नंबरला तुमचा हा एक्स आहे, कशावरती अटॅच आहे, इथल्या कार्बनवरती अटॅच आहे. मग ह्या कार्बनमध्ये आणि इकडे खालच्या कार्बनमध्ये कोणता बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे. मग सांगा कार्बन कार्बन डबल बॉन्ड जर का असेल तर कोणतं हायब्रिडायझेशन येतं, sp2 हायब्रिडायझेशन येतं. मग तुमचा आन्सर कोणता बरोबर असणार आहे, तर डी नंबर तुमचा आन्सर काय आहे, बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच अमंग द फॉलोइंग इज व्हिनायलिक हॅलाइड. व्हिनायलिक हॅलाइड म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि त्याच्यावरतीच काय असणार आहे तुमचा हॅलोजन ग्रुप असणार आहे, त्याला आपण काय म्हणणार विनायलिक हॅलाइड म्हणणार, बरोबर. मग असा कंपाऊंड कोणता आहे इथं बघा बरं, इथं कंपाऊंड कोणता आहे, हा आहे का ए नंबरचा, ह्याचा एक्स कुठे अटॅच आहे, तर हा CH2 वर अटॅच आहे, बरोबर. मग हा कोणता आहे, हा आहे का विनायलिक, नाही, तर हा काय आहे, हा आहे अलायलिक, बरोबर. 2 नंबरवरती पहा इथं कार्बन कार्बन डबल बॉन्डवरतीच तुमचा काय आहे हॅलोजन ग्रुप अटॅच आहे, म्हणजे हा काय आहे विनायलिक कंपाऊंड आहे तुमचा, विनायलिक, बरोबर. तुम्हाला काय फाइंड आउट करायची, विनायलिक हॅलाइड. मग कोणता आहे तुमचा आन्सर, बी नंबर तुमचा काय आहे आन्सर आहे. जर का तुम्ही खाली आले 3 नंबरमध्ये ऑप्शनमध्ये, तर हा कोणता आहे रे, तर हा आहे हॅलो अल्काईन. हा काय आहे हॅलो अल्काईन आहे बा, बरोबर.
आणि खाली आले तुम्ही इकडं, तर हा कोणता आहे सांगा बरं. C6H5 काय सांगते तुम्हाला. C6H5 म्हणजे काय झाली, ही झाली बेन्झीन रिंग. ही झाली बेन्झीन रिंग बरोबर. C6H5 आणि त्याच्यावरती काय दिलंय, CH2 दिलाय आणि त्याच्यावरती काय XE. मग हा कोणता हॅलाइड आहे, हा आहे बेन्झायलिक हॅलाइड. बेन्झायलिक हॅलाइड. का बरं बेन्झायलिक हॅलाइड. बघा ना तुम्ही इथं स्ट्रक्चरमध्ये आपण जर का गेलो इथं पहा, इथं बेन्झायलिक हॅलाइड, बेन्झीन रिंग, त्याच्यावरती CH2 आणि नंतर X, म्हणून हा काय आहे बेन्झायलिक हॅलाइड आहे. आलं लक्षामध्ये. पहा नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. विच फ्रॉम फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ फिनायलिक हॅलाइड. पहा फिनायलिक हॅलाइड म्हणजे काय, पहा परत सांगतो तुम्हाला. फिनायलिक हॅलाइड म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि त्याच्यावरती काय पाहिजे, X पाहिजे, असा कंपाऊंड आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. मग पहा इथं हा कोणता आहे, हा आहे बेन्झायलिक हॅलाइड. आत्ताच आपण पाहिला हा काय आहे बेन्झायलिक हॅलाइड. बेन्झायलिक, कारण की बेन्झीन रिंग त्याच्यावरती CH2 आणि त्याच्यावरती X आहे, तो झाला बेन्झायलिक हॅलाइड. आपल्याला काय पाहिजे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि त्याच्यावरती X वाला पाहिजे. मग कुठे आहे पहा इथं C नंबर बघा, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि त्याच्यावरतीच काय आहे X आहे बरोबर. मग हा आपला काय आहे फिनायलिक हॅलाइड आहे. इकडे खाली B नंबरमध्ये जर का तुम्ही गेले, B नंबरमध्ये गेले तुम्ही इथं, तर पहा कार्बन कार्बन डबल बॉन्ड, त्याच्यानंतर कार्बन आणि त्याच्यावरती X आहे, म्हणजे हा कोणता आहे, हा आहे अलायलिक. हा इकडे खालचा कोणता आहे, हा कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड त्याच्यावरती X, हा आहे हॅलो हॅलो अल्काईन. हा काय आहे हॅलो अल्काईन. आलं लक्षामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला सांगितलंय नॉट करेक्टली मॅच विच अमंग द फॉलोइंग हॅलोजन डेरिव्हेटिव्ह डज नॉट करेक्टली मॅच. कोणता करेक्टली मॅच होत नाही. हॅलो अरिन बघा, मग हॅलो अरिन आहे का, हा बरोबर आहे. हा काय आहे हॅलो अरिन आहे, कारण की आपला काय झालंय बेन्झीनला डायरेक्टली हॅलोजन अटॅच आहे. दुसरा विचारलाय तुम्हाला विनायलिक हॅलाइड. विनायलिक हॅलाइड म्हणजे काय पाहिजे, कार्बन कार्बन डबल बॉन्डलाच लगेच X पाहिजे. मग काय काय इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि त्याच्यावरती हा X, हा झाला विनायलिक हॅलाइड. नंतर तुम्हाला सांगितलंय हॅलो अल्केन कोणता आहे सांगा. हॅलो अल्केन आहे का, हा हॅलो अल्केन तर आहे. आणि हा कोणता आहे रे हॅलो अल्केन, प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्सरी आहे, तर काय आहे टर्सरी आहे. कारण की ज्याच्यावरती हॅलोजन ग्रुप आहे त्याच्यातले किती हायड्रोजन रिप्लेस झालेत, 3 हायड्रोजन रिप्लेस झालेत R ग्रुपने. हा कसा असणार आहे कार्बन, इकडं R, वरती एक R असेल, खाली एक R असणार आणि नंतर X, म्हणजे हा काय झाला टर्सरी झाला. नंतर तुम्हाला सांगितलंय बेन्झायलिक हॅलाइड. बेन्झायलिक हॅलाइड हा एक आहे बेन्झायलिक हॅलाइड, तर नाही, हा बेन्झायलिक हॅलाइड नाही. बेन्झायलिक हॅलाइड काय आहे बेन्झीन रिंग, अशी बेन्झीन रिंग आणि त्याच्यावरती CH2 आणि नंतर X आहे का, हा असा नाही. हा काय आहे एक अरिल हॅलाइड, सॉरी हॅलो अरिन आहे. अरिल हॅलाइड किंवा हॅलो अरिन. आणि लक्षामध्ये. नेक्स्ट बघा तुम्ही आयडेंटिफाय अलायलिक हॅलाइड. पहा परत तुम्हाला काय विचारलंय अलायलिक हॅलाइड. मग काय म्हणजे अलायलिक हॅलाइड म्हणजे काय, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आणि त्याच्यानंतर कार्बन आणि त्याच्यावरती X, त्याला आपण म्हणतो अलायलिक हॅलाइड. मग कोणता आहे C6H5X म्हणजे काय, C6H5X म्हणजे हा पहा इथं दिलाय, हाय ही C6H5 ची रिंग आणि हा काय झाला X, म्हणजे ह्या एक आपला अलायलिक हॅलाइड नाही. हा काय आहे एक हॅलो अरिने. नंतर नेक्स्ट बघा बेन्झीन रिंग CH2 आणि X. बेन्झीन रिंग CH2 X कुठे आहे हा बेन्झीन रिंग CH2 X वाला, तर हा कोणता आहे असा बेन्झीन रिंग, याची बेन्झीन रिंग बघा CH2 आणि X. हा कोणता आहे, हा आहे बेन्झायलिक हॅलाइड. आपल्याला विचारलंय अलायलिक हॅलाइड, म्हणजे आपलं 2 नंबरचा आन्सर पण चुकीचा आहे, ए पण चुकीचा आहे. मग बी मध्ये सी मध्ये बघा आता CH2 डबल बॉन्ड CH2X हा कोणता आहे, हा आहे आपला अलायलिक हॅलाइड. पहा इथं मी तुम्हाला सांगितलं होतं कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याच्यावरती कार्बन आणि नंतर X, हा काय झाला आपला अलायलिक हॅलाइड झाला. म्हणजे तुमचं उत्तर कोणतं बरोबर आहे, सी नंबर तुमचं उत्तर बरोबर आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे विच अमंग द फॉलोइंग इज बेन्झायलिक हॅलाइड. मग बेन्झायलिक हॅलाइड कोणतं स्ट्रक्चर असते आपण आधी काढून घेऊ. पहा ही बेन्झीन रिंग त्याच्यावरती CH2 पाहिजे नंतर X पाहिजे.
हा काय झाला, बेंझायलिक हॅलाइड झाला. लक्षात घ्या, बेंझायलिक हॅलाइड. मग आपण याचे स्ट्रक्चर पाहू. आता हे स्ट्रक्चर पहिलं जर का ऑप्शन तुम्ही पाहिला, पहिला ऑप्शन पहा 4-आयोडोटोल्यून. 4-आयोडोटोल्यूनचं स्ट्रक्चर काढा आपण इथं. पहा इकडं टोल्यून म्हणजे काय झाला, हा CH3 आणि काय सांगितलंय 4-आयोडो, आयोडीन इकडं. बरोबर, हा आहे का मग तुमचा? तर हा नाही आहे तुमचा. तुमचा आन्सर हे चुकीचं आहे. 1-chloro-2-phenylbutane. 1-chloro-2-phenylbutane सांगितले तुम्हाला. आता 1-chloro-2-phenylbutanचं स्ट्रक्चर काढू आपण. याच्यामध्ये फिनिल म्हणजे काय, याच्यामध्ये काय असणार आहे, बेंझिन रिंग असणार. ही झाली बेंझिन रिंग. आणि किती नंबरला आहे ती? 2 नंबरला आहे. ब्युटेन 1, 2, 3 आणि हे झाला हा बॉन्ड आहे इथं 4. बरोबर. आणि 1-क्लोरो म्हणजे कुठं असणार, हा क्लोरीन इथं असणार. कार्बनची व्हॅलेन्सी 4 करून घ्या. CH3 CH2 इकडे H CH2. बरोबर, हा H आहे इथं. आता हे झालं 1-क्लोरो-2-फिनिलब्युटेन. मग हा आहे का बेंझिल क्लोराईड? नाही. बेंझिनच्या नंतर जो कार्बन आहे त्याच्यावरती आपल्याला पाहिजे आहे का हा? तर हे पण तुमचं स्ट्रक्चर काय आहे, चुकीचं आहे, B नंबर. नेक्स्ट पहा क्लोरोफिनिल मिथेन. पहा आता क्लोरोफिनिल मिथेनचं स्ट्रक्चर करा. मिथेन म्हणजे काय आहे, एक मिथेन हा. बरोबर. आणि त्याच्यावरती काय दिलंय, क्लोरीन दिलंय Cl. आणि त्याच्यावरती काय आहे, फिनिल पण आहे, फिनिल. आणि मग कार्बनची व्हॅलेन्सी करून घ्या 4. 1 झाला. हा काय झाला, क्लोरोफिनिल मिथेन झाला. मग ह्याचंच आपण जर का स्ट्रक्चर काढलं तर कसं येईल स्ट्रक्चर, हे सेम ॲज इट इज. ही बेंझिन रिंग काढू आपण, बेंझिन रिंग. त्याच्यावरती काय आहे, एक कार्बन आहे, कार्बनवरती 2 हायड्रोजन CH2 आणि हा Cl. हा काय झाला, क्लोरोफिनिल मिथेन. मग पहा आपल्याला काय सांगितलंय, बेंझिल हॅलाइड आहे का, हा आणि हा सेम आहे, सेम. बरोबर. म्हणजे आपलं आन्सर कोणतं असणार, 3 नंबरचं तुमचं आन्सर असेल. आयोडोफिनिलचा तर विषय येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघा. फिनायलिक हॅलाइड इज. फिनायलिक हॅलाइड विचारलंय. फिनायलिक हॅलाइड काय असतं? मग फिनायलिक हॅलाइडचं स्ट्रक्चर काढा. कार्बन कार्बन डबल बॉन्ड, इकडं X, इथं CH असणार, हा CH. असं तुमचं स्ट्रक्चर झालं हे फिनायलिक हॅलाइड. बरोबर. आणि विचारले की काय आहे तो, हॅलो अल्किन आहे का, हॅलो अरिन आहे का, हॅलो अल्काइन आहे का, हॅलो अल्किन आहे. तर हा काय आहे, एक हॅलो अल्किन आहे. म्हणजे A नंबरचं तुमचा आन्सर बरोबर आहे. नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ निओपेंटिल ब्रोमाइड. निओपेंटिल ब्रोमाइड कोणता आहे विचारले. निओपेंटिल ब्रोमाइड काढा आता तुम्ही. मिथेन, पेंटिल म्हणजे किती झाले, 5 कार्बन असणार. आणि निओ म्हणजे किती असणार त्याच्यावरती, CH3 CH3 CH3. मी तुम्हाला सांगितलं होतं निओ म्हणजे 4 कार्बन, सॉरी 3 मिथाइल ग्रुप एकाच कार्बनवरती असणार. किती झाले तुमचे, 1 2 3 आणि 4 झाले. आता अजून एक का असणार CH2. आणि काय आहे, निओपेंटिल ब्रोमाइड असणार. म्हणजे इथं काय असणार, ब्रोमिन. आता पहा याला आपण नंबरिंग देऊ, 1 2 आणि 3 नंबरिंग दिली. याचा IUPAC नेम लिहा. 1 ब्रोमो, 1 ब्रोमो. बरोबर. नंतर 2 डाय मिथाइल, मिथाइल. आणि काय आहे हा, प्रोपेन. मग हे असणार आन्सर कुठे आहे तुमचं, 1 ब्रोमो 2 डाय मिथाइल प्रोपेन. तर हा काय आहे तुमचा आन्सर आहे 3 नंबर, C नंबरचं हे तुमचं काय आहे आन्सर आहे. लक्षात घ्या. निओपेंटाईलचं स्ट्रक्चर काढायचं. निओ म्हणजे काय, एकाच कार्बनवरती तुमचे काय असणार आहे, 3 मिथाइल ग्रुप असणारी. आयसो म्हणजे काय असणार, एकाच कार्बनवरती 2 मिथाइल ग्रुप असणारे. आणि कॉमन नेम मध्ये आपण तुम्हाला माहिती आहे की सर्व ऑल कार्बन मोजतो आपण. बरोबर. 1 2 3 4 5 म्हणजे पेंटिल झाला हा. आणि निओ का म्हणणार आपण याला, कारण की हे बघा एकाच कार्बनवरती तुम्हाला 3 दिसतात ह्या कार्बनवरती, आणि हा असणारा एक एक्स्ट्रा इकडं. लक्षामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन. विच केमिकल फॉर्म्युला रिप्रेझेंट्स टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड. टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणजे काय, स्ट्रक्चर कोड आपण आवली. पहा आता
टर्सरी म्हणजे किती असणार आहेत तुमचा जो ब्रोमीन असणार ज्याच्यावरती अटॅच त्या कार्बनवरचे किती असणार हायड्रोजन रिप्लेस 3 पण असणार 1 2 आणि 3 कशाने रिप्लेस आर ग्रुपने. हा झालं टर्सरी ब्युटिल ब्रोमाइड. मग पहा ज्याच्यावरती ब्रोमीन अटॅच आहे त्याच्या शेजारच्या कार्बनवरती 3 CH3 ग्रुप आहेत का कुठे आहेत बघा इथंच दिसते तुम्हाला इथंच आहेत का 3 टाइम्स CH3 CBr हे स्ट्रक्चर आणि हे स्ट्रक्चर सेम आहे लक्षामध्ये. बाकी ज्याच्यामध्ये 2 दिसतात तुम्हाला. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला विचारलंय IUPAC नेम ऑफ द फॉलोविंग हॅलो अल्केन. खालच्या हॅलो अल्केनचं तुम्हाला IUPAC नेम विचारले. मग द्या याला नंबरिंग 1 2 3. मग काय आहे 1 आयोडो नंतर 2 मिथाईल आणि काय आहे 3 कार्बन म्हणल्यावर 1 2 3 प्रोपेन. मग तुमचं बघा इथं कुठं आन्सर आहे 1 आयोडो 2 मिथाईल प्रोपेन. डी नंबरचं तुमचं काय आहे आन्सर आहे. नेक्स्ट आयसोब्युटिल क्लोराईड इन IUPAC नेम. आयसोब्युटिल आयसो म्हणजे काय एकाच कार्बनवरती 2 CH3 ग्रुप काढून घ्या आधी हे तर असणार आहे. आणि काय सांगितलंय आयसोब्युटिल म्हणजे किती असणार आहे तुमच्यामध्ये 4 कार्बन असणार 3 तर झाले म्हणजे याला अटॅच काय असणार आहे एक CH2 ग्रुप असेल. हा याचा हायड्रोजन देऊन टाकायला CH2 आणि काय आहे तुम्हाला सांगितलं क्लोराईड म्हणजे इथं क्लोरीन असणार. मग बा याला IUPAC नेम द्या 1 2 आणि 3 दिला 1 क्लोरो 2 मिथाईल 2 नंबर मिथाईल आहे आणि बघा 3 कार्बन आहेत म्हणून काय प्रोपेन दिसते तिथं 1 2 3. मग बघा ह्याचं हे नाव कुठे 1 क्लोरो 2 मिथाईल प्रोपेन. बी नंबर तुमचं आन्सर आहे. पहा IUPAC नेमवर आपण एक नवीन व्हिडिओ बनवू मग त्यावेळेस तुम्हाला IUPAC नेम द्यायला शिकवलं मी. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे IUPAC नेम ऑफ C2H5 CH2 CBr CH3 C2H5. पहा आपण याचं स्ट्रक्चर का आधी आपण काय करू एक्सप्लेन करून घेऊ. C2H5 म्हणजे काय CH3 CH2 परत CH2 आहे नंतर कार्बन आहे त्याच्यावरती काय आहे इकडं Br आहे त्याच्या शेजारी इकडे काय आहे CH3 आहे इकडे खाली CH2 CH3 आहे. मग लॉंग चेन सिलेक्ट करायची. लॉंग चेन अशा ठिकाणी सिलेक्ट करा की जिकडनं काय असेल जवळ असेल. मग पहा आपण इकडनं देऊ 1 2 3 नंबर येतो इकडून दिल्यावर 1 2 3 आणि 4 नंबर येते म्हणून इकडून देऊ आपण 1 2 3 4 5 आणि 6 झाले तुमच्याकडे बरोबर. मग 6 म्हणजे काय असणार आहे तुमच्या कंपाऊंडमध्ये कुठेतरी नाव असणार आहे हेक्झेन. मग कोणता आहे याच्यातलं पहा ऑप्शन कटिंगनी जर का केलं तुम्ही तर तुम्हाला काय दिसेल पहा ए नंबरचाच ऑप्शन तुमचा बरोबर येते. पहा का मग आता आपण नाव देऊ याला. आधी घेणार आपण काय सबस्टिट्यूएंट कोणता आहे ब्रोमीन सबस्टिट्यूएंट 3 ब्रोमो नंतर 3 मिथाईल नंतर काय ऑल कार्बन बघा त्याच्यातले चेनमधले किती आहेत ते 6 आहेत म्हणून काय येणार हे हेक्झेन. सिंपल आहे ब्रोमीन हा सबस्टिट्यूएंट नंतर 3 मिथाईल आणि नंतर हेक्झेन. मग तुमचा ऑप्शन कोणता बरोबर आहे ई नंबरचा तुमचा ऑप्शन बरोबर आहे. पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. खाली एक कंपाऊंड दिले तुम्हाला आणि त्याचा IUPAC नेम तुम्हाला विचारले. मग पहा IUPAC नेम देताना आपला काय सांगतो नियम सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. कुठून आपण लॉंग चेन सिलेक्ट करणार जिकडून सबस्टिट्यूएंट आहे तिकडनं तुमचं काय येणार आहे लॉंग चेन सिलेक्ट करणार आहे. मग पहा इथं लॉंग चेन सिलेक्ट केली आपण 1 2 3 4 5 6 आणि 7 म्हणजे काय तुमच्या कंपाऊंडमध्ये कुठेतरी काय असणार आहे हेप्टेन असणार आहे हेप्ट हे नाव असणार आहे का कारण की तुमचा काय कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे म्हणून हेप्ट येणार. मग पहा इथं हेप्ट येणार आहे तर तुमचं कुठे आहे हेप्टेन हेप्ट नाव तर 2 नंबरवरतीच हे तुमचं आन्सर असू शकते कारण की बाकीमध्ये हेक्झेन आहे पेंटेन आहे. मग पाहू आपण आता तुमच्या 2 नंबरला काय आहे तुमचा सबस्टिट्यूएंट घ्या 2 आयोडो बरोबर हा तुमचा सबस्टिट्यूएंट आहे. नंतर 4 नंबरला काय आहे तुमचा एक मिथाईल ग्रुप आहे. नंतर अजून कुठे आहे 5 नंबरला आहे 4 5 डाय मिथाईल बरोबर 4 आणि 5 नंबरला बघा इथे 4 नंबरला एक मिथाईल ग्रुप हा
5 नंबरला दुसरा 4,5 डायमिथाइल. आणि आता पहा किती आहेत ऑल कार्बन 7, म्हणून काय येणार हे हेप्ट. आणि किती नंबरला आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डची चेन ही 3 नंबरला आहे, म्हणून 3 ई आणि ई हे तुमचं काय झालं नाव झालं. एकदम सिंपल आहे पहा. नेक्स्ट इथं तुम्हाला एक ऑप्शन दिलेत 4 आणि एक क्वेश्चन विचारला आहे IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. IUPAC नेम सांगा. मग पहा आपला नियम आहे सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. कुठनं करा जिकडनं काय असेल सबस्टिट्यूएंट जवळ असेल. पहा सबस्टिट्यूएंट जवळ कुठनं आहेत पहा 1 2 3 1 2 3 आणि 4 नंबरला जातो पहा BR, म्हणून आपण कुठून येणार इकडनं जवळ 1 2 3 4 5 आणि 6. म्हणजे तुमच्या कंपाऊंडमध्ये कुठं असणार काय असणार आहे हेक्झेन असणार आहे हेक्झ. बरोबर. मग हेक्झोले कोणते तर 2च आहेत. ह्या दोन्हीचाच लगेच विचार करायचा, जास्त ऑप्शन बघत नाही बसायचे. मग बघा आपण याच्यामध्ये बघू. पहिला आपण B नंबरचं चेक करू. 3 ब्रोमो आहे का आहे 3 ब्रोमो. खाली बघा तुम्ही खालच्या ऑप्शनमध्ये इथं दिलं आहे 4 ब्रोमो. जर का हेक्झेन असेल तर 4 ब्रोमो जाईल का नाही जाणार. मग पहा आपण B नंबरचा बघू. 3 ब्रोमो 4 मिथाईल. पहा 4 वरती आहे का मिथाईल ग्रुप आहे मिथाईल आहे. आणि हेक्झ 3 ई आणि 3 का कारण की 3 नंबरवरती डबल बॉन्ड आहे. हे तुमचं ऑप्शन कोणतं बरोबर आहे B नंबरचं तुमचं काय आहे ऑप्शन बरोबर आहे. पहा ज्यावेळेस तुम्ही एक्सपर्ट होता यायला लागतं त्यावेळेस तुम्ही ऑप्शन कटिंगचा यूज करा, त्यावेळेस तुम्हाला लगेच लक्षात येईल. कारण की तुम्ही चेनला नाव दिलं की लगेच तुम्हाला समजलं की 6 आहेत म्हणून हेक्झेन आहे. जास्त विचार नाही करायचा पाहू. थँक्यू. आपण एवढे क्वेश्चन पाहिले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढच्या टॉपिकवरचे क्वेश्चन येतील. याच्यामध्ये असणारे कोणते येतं अलायलिक फिनायलिक बेन्झायलिक IUPAC नेम कॉमन नेम हे पाहून घ्या तुम्ही. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. थँक्यू.